काय काव्य वाचन स्पर्धा, काव्य वाचन स्पर्धा. नाव सांगायचं वगैरे नाही ना? तुझं नाव सांग, कवितेचं नाव सांग. सुंदर गजल बिजल आवाज नमस्कार सर्व मित्र हो आणि माझ्या सर्व शिक्षक वृंदांना माझा आदरपूर्वक आणि कृतज्ञतापूर्वक नमस्कार. सर्वांना सुप्रभात. माझं नाव साहिल सुभाष गोवळकर. मी आत्ता 12वीमध्ये शिकत आहे आणि आज मी काव्य वाचन सत्व या कवितेचं करणार आहे. पेरणी आधी लागणी आधी धण्याची मूठ मातीला देऊन, पेरणी आधी लागणी आधी धण्याची मूठ मातीला देऊन, बजावत आले विश्वासानं माय माऊले ओटी भरते. पावग कष्टाला रास म्हणून कानी पिकवलीस, तरी कानातली बुका कपाळाला लावून जपेन माझे सत्व. माऊले वानवळ्यांच्या ओंजळीत, माऊले वानवळ्यांच्या ओंजळीत आणू नकोस व्यवहार, नात्यातल्या गोडव्याला, नात्यातल्या गोडव्याला लावू नकोस नाट. यंत्रांशी स्पर्धा करता नाही, यंत्रांशी स्पर्धा करता नाही, बिलगवून राहा पावलांना. विसरू नकोस तुझ्या माझ्या गाभातल्या शब्द पाळणाऱ्या गोष्टी, शब्द पाळणाऱ्या गोष्टी. पेटीत दक्षिणा टाकली तर भलं होईल म्हणायचं, पेटीत दक्षिणा टाकली तर भलं होईल म्हणायचं, आणि चुकून लात लागली तरी पायात किडे पडायचा शाप द्यायचा. अशी देवी मला होऊ देऊ नकोस, मिसळून घे तुझ्यात, पण साधू वाण्याच्या बुडत्या नौकेत बसवू नकोस मला, पण साधू वाण्याच्या बुडत्या नौकेत बसवू नकोस मला. घोडभर पाणी मुठभर लाद्या बत्याशांनी, गोडभर पाणी मुठभर लाद्या बत्याशांनी, उज्ज्वल रानमाळ दर पाडवायला, उज्ज्वल रानमाळ दर पाडवायला, दगडांना चुना लावून मनोभावे शिववर मांडलेले, दगडांना चुना लावून मनोभावे शिववर मांडलेले, 5 पांडव 6वी द्रौपदी, 5 पांडव 6वी द्रौपदी, नांदू दे युगानुयुग, नांदू दे युगानुयुग, नांदू दे युगानुयुग. धन्यवाद.